सर्वांना नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नवी मुंबई आणि महाराष्ट्राचे लाडके मंत्री गणेशदादा नाईक साहेब, नामदार भरतजी गोगावले सेठ, सर्वच आमदार मंदाताई आहेत, बालदी साहेब आहेत, ठाण्यावरून आलेले आहेत, विक्रांत पाटील साहेब आहेत, विजय पाटील साहेब आहेत, सर्व मान्यवर जे मंचावर बसलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे खरे हिरो जे गॅलरीमध्ये आपण सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो बसलेले आहात, प्रिन्सिपॉल्स आणि काही स्कूल टीचर्स सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थ्यांनो, तुम्ही ही नावं ऐकलेली आहेत का? म्याव म्याव, चित्ता, कूल, वाईट, ओजी। सर, आमचे विद्यार्थी खूप चांगले आहेत। नार्कोटिक्सचे जे प्रचलित नावं आहेत, जे नॉर्मली अंडरग्राऊंड पार्टीजमध्ये यांचा वापर होतो, हे प्रचलित जी ग्लॉसरी आहे, आय वुड ओनली रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट्स की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून की तुम्हाला नार्कोटिक ड्रग्स जे प्रचलित आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण जाणकारी असणं गरजेचं आहे। जेवढं इतिहास, भूगोल, मराठी, इंग्लिश, सायन्स, मॅथमॅटिक्स गरजेचं आहे, आजच्या घटकेला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी नार्कोटिक्स बद्दलची पण माहिती असणं खूप गरजेची आहे। आय एम शुअर आपण प्रिन्सिपॉल्स आणि टीचर्स मंडळी सुद्धा, नवी मुंबई पोलीस अनेक अवेअरनेसचे कॅम्पेन्स चालवत असतं। आपण आम्हाला कधीही कॉल केला तरी आमची टीम आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये येतील आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना याबद्दल नॉलेज देतील आहेत। नॉलेज यासाठी देतील की काय करू नये हे खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी नवी मुंबई पोलीस ही कटिबद्ध आहे। नार्कोटिक फ्री नवी मुंबई करण्यासाठी आम्ही बरेच ह्या ठिकाणी गेल्या आम्ही गेल्या 3-3.5 वर्षांमध्ये नवी मुंबई, पनवेल ह्या संपूर्ण एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागरूक नवी मुंबईकर असं अभियान चालवलेलं आहे, ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत। विमेन सेफ्टी आहे, सायबर क्राईम आहे, रोड सेफ्टी आहे, सिनियर सिटीजन्स आहेत, यांना जास्तीत जास्त अवेअर करण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठं अभियान हे सातत्याने चालू असतं। सर, निर्भया महिला सुरक्षाच्या कार्यक्रमासाठी पण आपण आला होता। सर, या ठिकाणी आपण जितकं महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे, त्यामध्ये दोन्ही कॉर्पोरेशन्स आणि सिडकोची आम्हाला खूप मदत झालेली आहे। वी हॅव बीन एबल टू रीच आउट टू मॅक्सिमम नंबर ऑफ पीपल। सर, सायबर क्राईम हा नवी मुंबई इज अ फायनान्शियल कॅपिटल आणि तीच आता हळूहळू एक्सटेंड नवी मुंबईमध्ये होत आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात फायनान्शियल आणि सायबर क्राईम्स ह्या ठिकाणी पण व्हायला लागलेले आहेत। त्याच्याबद्दल जागरूकता असणं खूप गरजेची आहे आणि त्या संदर्भातही आम्ही मोठ्या प्रमाणात याचं अभियान हाती घेतलेलं आहे। सर, यासाठी एक स्पेशल व्हॉट्सॲप चॅनेल नवी मुंबई पोलिसांचं लॉन्च केलेलं आहे। बाकी सोशल मीडिया च्या ग्रुप्स शिवाय
रोड सेफ्टी अवेअरनेस, फेटॅलिटीज रिड्यूस करण्याच्या दृष्टिकोनातून सागरी सुरक्षा आपलं मागे आपण बघितलेलं आहे 1993चं किंवा 26/11चं जे काही मटेरियल लँड होतं तर त्या संदर्भातही कोस्टल सिक्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम नवी मुंबई पर्स्पेक्टिव्ह. एक हेल्पलाईन आम्ही सुरू केलेली आहे 8828112112, कारण हा 112 हा जो नंबर आहे हा प्रत्येकाने आपल्या डोक्यामध्ये बसवून ठेवलेला पाहिजे. कुठल्याही स्वरूपाची कसलीही इमर्जन्सी असली तरी सिम्पली डायल 112. अगोदर 100 नंबर होता, आता 112 झालेला आहे. आणि ह्या 112 मध्ये नवी मुंबई 5 ते 6 मिनिटामध्ये ऑन एन ॲव्हरेज इमिडिएटली आपल्या स्पॉटवर रिस्पॉन्ड करतं. वी टेक प्राईड इन दॅट की आमचा रिस्पॉन्स टाईम हा खूप चांगला आहे आणि वी ट्राय टू एक्सटेंड मॅक्सिमम पोलीस सर्व्हिसेस टू पर्सन्स इन इमर्जन्सी. एक नशामुक्त कॅम्पेन आपण 2025 साली पण सुरू केलं होतं. त्याचाच आता हा एक्सटेन्शन आपण सर आम्ही तू कर किंवा मी कर. नार्कोटिक ड्रग्सचं सीजरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जितकेही नार्कोटिक ड्रग्ज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं मोठ्या प्रमाणात सीजर झालेलं आहे. आणि सर खूप महत्त्वाचा पार्ट म्हणजे जे आफ्रिकन लोक या ठिकाणी व्यवसायाकरता, शिक्षणाकरता, मेडिकल फॅसिलिटीजसाठी या संपूर्ण नवी मुंबई आयुक्तालयाच्या क्षेत्रात येत होते, शेकड्यानी आणि हजारांनी होते. तर त्यांच्यावर आम्ही खूप मोठा घाला घातलेला आहे गेल्या 3-3.5 वर्षांमध्ये. आजच्या घटकेला आपल्याला आफ्रिकन जी बोनाफाईड व्यवसाय करता किंवा शिक्षणाकरता येतात ते नॉर्मली डिरेंज होऊन नार्कोटिक व्यवसायामध्ये गेलेले दिसायचे. आणि त्यांच्यावर जो आम्ही अटॅक केलेला आहे, जो घाला घातलेला आहे, आज आम्ही मल्टिपल ऑपरेशन्स चालवलेत आणि त्याच्यामध्ये या ऑपरेशन गरुडमध्ये, पुढे ऑपरेशन प्रहार आहे. याच्यामध्ये शेकडो आफ्रिकन्सला आम्ही ह्या ठिकाणाहून घालवलेलं आहे. त्यांच्या ज्या किचन्स होत्या त्या घालवलेल्या आहेत. आणि जवळजवळ 2000च्या वर आफ्रिकन्सला नवी मुंबई आयुक्तालयातून बाहेर घालवलेलं आहे. म्हणजे नॉट ओन्ली नवी मुंबई आयुक्तालयातून पण त्यांच्या मायदेशी पाठवलेलं आहे आणि त्यांना ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, ज्याच्यामुळे ते आता परत भारतामध्ये येऊ शकणार नाही आहेत. आणि जितकेही याच्यामध्ये कोकेन, MD आणि अशा स्वरूपाचे जे नार्कोटिक्स होते त्यांच्यावर आपण अटॅक केलेला आहे. अर्थातच पोलिसांनी एन्फोर्समेंटचं काम जरी केलेलं असलं तरी शाळा, कॉलेजेस, विद्यार्थी, नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातूनच ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. सर्व स्थानिक आमदारांचं पण आम्हाला प्रचंड सहकार्य असतं. दे कीप गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन विच वी टेक स्ट्रॉंग ॲक्शन. हायड्रो गांजा हा सध्या खूप प्रचलित ड्रग झालेला आहे. अमेरिकेमध्ये, थायलंडमध्ये हा हायड्रो गांजा जो आहे हा लिगलाइज्ड आहे आणि त्याच्यामुळे JNPA म्हणा किंवा एअर कार्गोच्या माध्यमातून सुद्धा हा मोठ्या प्रमाणात आवक होत असतो. आणि त्याच्यावर सुद्धा 2 इंटरनॅशनल गँग्सवर आम्ही ॲक्शन्स घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यावर मोठा जरब बसलेला आहे. पंजाब बेस्ड आपल्याला सर्वांना कल्पना आहे की पंजाबमध्ये नार्कोटिक्सचं इन्फेस्टेशन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि काही सरहद पार सुद्धा ड्रोन्सच्या माध्यमातून हे कन्साइनमेंट्स आपल्या भारतातल्या पंजाबमध्ये ड्रॉप होतात, पॅराड्रॉप होतात आणि ते मग पूर्ण भारतभर पसरतात. तर त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे कळंबोली आणि मेनली ट्रकर्समध्ये खूप ड्रायव्हर्स हे पंजाबी मूळचे असल्यामुळे तो संपूर्ण माल त्या साईडनी मुंबई, नवी मुंबई आणि ह्या क्षेत्रामध्ये पसरत असतो.
तर त्यांच्यावर सुद्धा आपण मोठा घाला घातला आहे. 10 केसेस रजिस्टर केलेले आहेत आणि साधारण 75 अक्यूज्ड आपण पार पंजाबपर्यंत जाऊन त्यांना तिथून अरेस्ट करून आणलेलं आहे. आपल्या इथल्या पंजाबी कम्युनिटीचं पण आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. कुठे गुरुद्वाऱ्यामध्ये लपतायत किंवा कुठे कुठे हॉटेल्स लॉजेसमध्ये आश्रय घेत आहेत, तर त्या ठिकाणी दे हॅव बीन व्हेरी सपोर्टिव्ह अँड इन्फॉर्मेशन इज गिवन टू अस बेस्ड ऑन विच वी टेक व्हेरी स्ट्रॉंग ॲक्शन्स. पीट NDPS हा खूप स्ट्रॉंग कायदा आहे, ज्याच्या अंतर्गत आपण 1 वर्षभरापर्यंत कुठल्याही व्यक्तीला स्थानबद्ध किंवा डिटेन करून ठेवू शकतो. सो वी हॅव टेकन स्ट्रॉंग ॲक्शन्स अगेन्स्ट सम ऑफेंडर्स अंडर दिस ॲक्ट ऑफ पीट NDPS ऑल्सो. काही जे ड्रग डीलर्स होते त्यांच्या काही अनधिकृत झोपड्या, स्लम्स आणि बाकीचे काही एस्टॅब्लिशमेंट्स होते, त्या सुद्धा कॉर्पोरेशन्सच्या मदतीने वी हॅव डेसिमेटेड, त्यांना पूर्ण नेस्तनाबूत केलेलं आहे. MCOC मध्ये सुद्धा ॲक्शन्स घेतलेले आहेत. म्हणजे मकोका म्हणतो आपण की गँग्सच्या विरुद्ध ऑर्गनाइज्ड गँग्स ज्या असतात, ज्या आता नार्कोटिक्समध्ये सर्व ऑर्गनाइज्ड गँग्सच असतात, बिकॉज नोबडी मॅन्युफॅक्चर्स द ड्रग हिअर. They are normally brought from somewhere else and then there is a proper channel of distribution. So it is a completely organized business. तर या ऑर्गनाइज्ड बिझनेसला त्या पायावर घालण्यासाठी we have taken actions under MCOCA also. सर, आमच्या इथे आम्ही साधारण फेब्रुवारीपासून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक अँटी नार्कोटिक स्क्वॉड तयार केलेला आहे आणि या गेल्या 6 महिन्यांमध्ये ह्या अँटी नार्कोटिक स्क्वॉडने खूप उत्तम काम केलेलं आहे. कारण आयुक्तालयावरचा जो अँटी नार्कोटिक सेल असतो त्याचा रीच हा सर्वत्र जाऊ शकत नाही, परंतु पोलीस स्टेशन स्तरावर जो अँटी नार्कोटिक स्क्वॉड आहे तो लोकल कॉर्पोरेटर्स, लोकप्रतिनिधी, शाळा, कॉलेजेस या सर्वांच्या मदतीने इन्फॉर्मेशन्स घेणे आणि त्यांच्यावर ॲक्शन्स घेतलेले आहेत. त्याच्यामुळे वी आर व्हेरी हॅपी, बट इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. वी कॅनॉट क्लेम की आता कम्प्लीट नार्कोटिक्स संपलेलं आहे, बट इट हॅज कम डाऊन टू अ लार्ज एक्सटेंट आणि वी सीक कोऑपरेशन ऑफ ऑल द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल, द प्रिन्सिपल, स्टुडंट्स, कम्युनिटी, हे सर्वांनी जर मुंबई पोलिसांना च्या हाकेला उत्तर देऊन आपण जर याच्यामध्ये जर सहभाग घेतला तर टुगेदर वी कॅन डेफिनेटली फिनिश ऑफ नार्कोटिक्स इन नवी मुंबई. सर, झिरो टॉलरन्स महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आहे. नवी मुंबईमध्ये ती आम्ही अगदी पुरेपूर तंतोतंत पालन केलेलं आहे. आमच्या इथे ज्या केसेस केलेल्या आहेत, वी हॅव अरेस्टेड कस्टम ऑफिसर्स ऑल्सो, पोस्टल ऑफिसर्स ऑल्सो, जे पार्सल्सच्या थ्रू आणि यांच्या थ्रू डिलिव्हरीमध्ये त्यांना त्यांच्या थ्रू यायचे, हवाला एजंट्स आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली वी हॅव डिसमिस्ड सम कॉन्स्टेबल्स ऑल्सो, पोलीस कॉन्स्टेबल्स ऑल्सो, जे याच्यामध्ये सामील होते, त्यांना सुद्धा आम्ही डिसमिस केलेलं आहे खात्यामधून. सो गव्हर्नमेंट अँड नवी मुंबई पोलीस इज व्हेरी क्लिअर about this zero tolerance policy. We don't entertain any kind of nuisance in this narcotic business. So disposal of seized narcotics, सर्व लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात शेकडो कोटीचे ड्रग्ज आपल्या तळोजाच्या इन्सिनरेटर्स मध्ये आपण डिस्पोज केलेले आहेत. गुटखा इज अनादर चॅलेंज, जो यंगस्टर्सला अगदी भेडसावलेला प्रश्न आहे. गुटखा, मावा आणि जे शाळा, कॉलेजेस विशेष करून ज्याच्या आजूबाजूला ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्यांमध्ये असे निषिद्ध पदार्थ आणि त्याच्यामधून काही नार्कोटिक ड्रग्ज ऑल्सो हे डिस्ट्रीब्यूट होत असतात. तर त्याच्यावर सुद्धा वी हॅव attacked in a very strong way, but we continue to seek cooperation from colleges, students, principals आणि या लोकप्रतिनिधी, कुठे गार्डन मध्ये आहे, कुठे पुलाखाली आहे. So we want everyone to be aware about this, create a pressure group
and ensure that there is no narcotics in our area. सो प्रिव्हेंटिव्ह अवेअरनेसचे आम्ही जसं म्हटलं की खूप 600+ स्कूल्स कॉलेजेसमध्ये वी हॅव कंडक्टेड दीज अवेअरनेस कॅम्पेन्स. ही जी आता हा जो नार्कोटिक्स अँटी नशामुक्त हा जो आता कॅम्पस कनेक्टच्या माध्यमातून जो नार्कोटिक्स 2.0 हा जे अभियान आम्ही सुरू केलंय, कॅम्पेन आम्ही सुरू केलंय, त्यामध्ये वी इन्व्हायटेड पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट्स इन मेकिंग ऑफ रील्स अँड पोस्टर्स, आणि वी हॅव गॉन थ्रू मोस्ट ऑफ युअर रील्स अँड पोस्टर्स. I can say ki you are fabulously aware about most of these issues and your creativity is really great. आपण ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे, अप्रिशिएट करण्याजोगं आहे, आणि we would request your continued participation in this campaign hereforth as well. Just can to connect with us on WhatsApp channel or Insta. ह्या पुढेही आम्ही काही प्रिन्सिपॉल्सचे, स्टुडंट्सचे आणि टीचर्सचे काही व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि हे तयार केलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून देअर वुड बी बोथ वे कम्युनिकेशन. आमच्याकडून त्यांना काही कम्युनिकेट करायचं आहे किंवा त्यांना काही आम्हाला इन्फॉर्म करायचं आहे ग्रुपमध्ये, अथवा इंडिव्हिज्युअली दे कॅन कम्युनिकेट टू अस सो दॅट वी कॅन टेक नेसेसरी ॲक्शन अगेन्स्ट नार्कोटिक्स. आम्ही हे इलिगल टपरे आणि ह्या सर्व इट मे बी अन ऑनगोईंग वर्क. असं नाही की एकदा काढलं की सर्व संपलं. इट कॅन जस्ट मशरूम अगेन. सो वी नीड युअर पार्टिसिपेशन अँड सपोर्ट ऑल द टाइम. नेक्स्ट सर, हे खूप छान यंत्र आलेलं आहे सध्या, लाईक ब्रेथ ॲनालायझर्स, जे ड्रिंक अँड ड्राईव्हचे आपण केसेस करायचो नाकाबंदीमध्ये रात्रीच्या वेळेला विशेष करून, तर तसं हे नार्कोटिक्सचं ॲनालिसिसचं एक यंत्र आलेलं आहे, विच वी वुड बी प्रोक्युअरिंग व्हेरी शॉर्टली. कारण देर आर सर्टन थीम पार्टीज, देर आर सर्टन अंडरग्राउंड पार्टीज विच अकर इन दिस एरिया बाय अँड लार्ज इन MMR and other areas. So these instruments are going to be very helpful to us in keeping a tab on this consumption of narcotics. सर, होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच आहेच आमचं. सर्व कॉर्पोरेशन्स, कलेक्टर्स, हेल्थ डिपार्टमेंट, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट, कारण आमच्या इथे केमिकल इंडस्ट्रीज खूप आहेत, तर या सर्वांचं सहकार्य आणि लोकप्रतिनिधी ऑफकोर्स आहेतच. या सर्वांच्या सहकार्यानेच आपल्याला याचं उच्चाटन करायचं आहे. आणि ऑफकोर्स आवर विजन इज ड्रग फ्री इंडिया, जो पंतप्रधान महोदयांचा आहे आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्र मुक्त आहे. तसं वी आर एन्विसाजिंग ऑन द सेम थिंग अँड एन्शोरिंग दॅट नवी मुंबई गोज कम्प्लिटली नार्कोटिक्स फ्री. आणि यामध्ये आपलं सहकार्य नेहमीकरता अपेक्षित राहिलं आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर पार्टिसिपेटिंग इन दिस कॅम्पेन. जय हिंद. धन्यवाद भारंबे साहेब. परिस्थिती गंभीर असली तरी नवी मुंबई पोलीस खंबीर आहे असा विश्वास देणारं तुमचं हे मनोगत. आजची जनजागृती ही युवा पिढीच्या माध्यमातून संवाद साधते, शिकते आणि आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवते. त्या माध्यमांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कॅम्पस कनेक्टच्या अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाच्या सेवनाचे धोके, व्यसनाचे दुष्परिणाम आणि योग्य सकारात्मक निर्णय घेण्याचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या काही जनजागृती करणाऱ्या चित्रफिती तयार केलेल्या आहेत. या चित्रफितींच्या माध्यमातून कॅम्पस कनेक्टचा संदेश या सभागृहापुरता न राहता तो डिजिटल माध्यमाद्वारे महाराष्ट्रातल्या नागरिकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण अवेअरनेस व्हिडिओ बनवलेले आहेत. या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती चित्रफितीचं अधिकृत लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. बेटा, ये लो तुम्हारा टिफिन और टाइम पे लंच कर लेना, ठीक है? थैंक यू. लव यू माँ. बाय लव यू बेटा. बाय. बाय बाय बाय. इस बार फर्स्ट रैंक में आना है. अरे माँ, मेरा कैंपस प्लेसमेंट हो गया. मेरा बच्चा.
हेलो। चेन मैंने यहीं पे तो रखी थी। तूने तो नहीं ली? राहुल, सेल करना है, आपकी है? अरे 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 अरे, ये मेरे दवाई के पैसे हैं, दे दो। ए रुक, चल। मुझे छोड़ दो। गलत साथ सिर्फ रास्ता नहीं बदलता, पूरी जिंदगी बदल देता है. आता नशा नाही, दिशा निवडूया. काय रे, काय झालं? सगळं ना एकदम ब्लर अस्पष्ट असल्यासारखं वाटतंय. डोकं एकदम शून्य झालंय मन. हल्ली त्या मुलांसोबत असतोस ना, पॅसिव्ह स्मोकिंग करत. पेपर भेटला रोल काय करतोस? पेन्सिल हातात घेऊन स्मोकिंगचे ऍक्शन्स काय करतो? कधी व्यसनी होशील ना, कळणारी नाही तुला. वेळीच सुधार, नाहीतर अख्खं आयुष्य ब्लर होईल. आयुष्य ब्लर होईल. नको. धन्यवाद फडणवीस साहेब. ब्रो येतो का? कुठे? चल ना यार, मजा आएगा. नको, जा तू. अरे फट्टू आहे, चल. अरे अरे येतोय तो. येतोयस ना? नाही, एक बार ट्राय करके तो देख ले. नको, अरे कडक माल आहे, मजा येईल. चल. नको, जा तू. अरे त्याला बाय. ते तुम्हाला कितीही फोर्स करतील, तुम्ही तुमच्या नाहीवर ठाम राहा. प्रत्येक मोठा निर्णय हा छोट्या नाहीपासून सुरू होतो. आता नशा नाही, दिशा निवडूया. नशे को कहना ना, जिंदगी को कहना हा. वंस मोर, नशे को कहना और जिंदगी को कहना. थँक यू. आजच्या या लोकार्पणाच्या माध्यमातून कॅम्पस कनेक्टच्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती चित्रफिती अधिकृत डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. या चित्रफितींच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, कुटुंबीय आणि सर्व नागरिकांपर्यंत एक स्पष्ट संदेश पोहोचवण्याचा नवी मुंबई पोलिसांचा प्रयत्न आहे. मित्रांनो, अंमली पदार्थ विरोधी लढ्यामध्ये जनजागृती, कायद्याची अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. पण जे चुकून व्यसनाच्या विळख्यात सापडलेत त्यांच्यासाठी उपचार हवेत, त्यांच्याकरता पुनर्वसन हवंय. तो मार्ग सुद्धा सहज उपलब्ध असायला हवा. त्यासाठीच नवी मुंबई पोलिसांचं आणखी एक पाऊल नेरूळच्या मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं ड्रग रॅबिलिटेशन सेंटर अर्थात व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राची निर्मिती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या केंद्राचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं जात आहे. अंमली पदार्थांचे व्यसन ही केवळ एका व्यक्तीची समस्या नसून त्याचे गंभीर परिणाम कुटुंब आणि समाजावरही होत असतात. विशेषतः तरुणांमध्ये वाढणारे अंमली पदार्थांचे व्यसन रोखणं आणि व्यसनाधीन व्यक्तींना पुन्हा सन्मानाने मुख्य प्रवाहात आणणं ही काळाची गरज आहे. याच उद्देशानं नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त पुढाकारातून व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तींसाठी वैद्यकीय तपासणी, मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषधोपचार, समुपदेशन तसेच आवश्यकतेनुसार निवासी उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्यसनाच्या शारीरिक आणि मानसिक परिणामांवर उपचार करण्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील. व्यसनापासून मुक्त होणं हा केवळ उपचारांचा प्रवास नाही, तो आत्मविश्वास, कुटुंबाचा आधार आणि सन्मानाचे जीवन पुन्हा मिळवण्याचा प्रवास आहे. उपचारासोबत समुपदेशन आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून
व्यसनाधीन व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणणं हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. व्यसनापासून मुक्ती, नव्या आयुष्याकडे वाटचाल. व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र. उपचार, समुपदेशन, पुनर्वसन, नवी सुरुवात. फक्त एकदा करून बघ, मर्द बन, असं अंमली सांगून पदार्थांचे व्यसन तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारा मित्र हा तुमचा मित्र असूच शकत नाही. असा मित्र शत्रूपेक्षा खतरनाक आणि धोकादायक असतो. त्याला नाही म्हणणं ही कमजोरी नाही, तर स्वतःच्या भविष्याची जबाबदारी आहे, तुमची ती ताकद आहे. अशा मित्रांपासून सावध राहा, असा संदेश हा कार्यक्रम घेऊन आलाय. पण चुकून एखादा मित्र व्यसनाच्या समस्येत अडकला तर त्याला नक्की मदत करा. या केंद्रापर्यंत त्याला जाण्यासाठी मदत करा. मित्रांनो, यानंतर एक मस्तपैकी रॅप सॉन्ग ऐकूया. पंकज तुपसुंदर हे नामांकित रॅप सिंगर आपल्या समोर येत आहेत. पंकजजी या. Excuse me, respected CM sir, everybody has the freedom to speech. So I would like to say 2 words. Respected Honorable Chief Minister Shri Devendra Fadnavis ji, Shri Ganesh ji Naik Sahib, respected dignitaries and my fellow young Indians, today I stand before you not only as a young professional but as a young citizen with a question: what kind of India are we going to build with the freedom and opportunities we have inherited? We often speak about becoming a developed nation. We speak about infrastructure, technology, renewable energy, AI, investment, and economic growth. But there is one infrastructure we cannot afford to neglect: the infrastructure of our youth. Because a nation cannot become developed if its young minds are being destroyed by addiction. That is why Nasha Mukt Bharat is not merely a campaign about drugs. It is a campaign for potential. It is a campaign for every student who wants to become an engineer, doctor, entrepreneur, sports person, civil servant, or leader. And most importantly, it is a campaign for a generation that chooses purpose over addiction, discipline over distraction, and contribution over consumption. Honorable Chief Minister, sir, Maharashtra has just entered a new chapter in governance. After 51 years, the Maharashtra government rules of business have been replaced with a new framework, bringing greater clarity to decision making and strengthening the Chief Minister's role for every matters of public interest. But I believe that governance is not only about who has the power to take the decision. Government is about what we choose to do with that power of the people. And if there is one आपल्या देशात सगळ्यात पॉवरफुल म्हणजे आपला यूथ आहे. जर तोच यूथ नशा करेल तर त्याचं आयुष्य तिकडच नष्ट आहे. जर यूथच चांगल्या मार्गावरती नसेल, नशे करत राहिला तर देशाची प्रगती कशी होणार? Say no to drugs. Say no to drugs. Say no to drugs. Everyone here once used to be thug. Say no to drugs. Say no to drugs. Say no to drugs. Everyone here once used to be thug. 1999 मध्ये झाला जन्म, मोठा माणूस बनेल आई वडिलांचं स्वप्न. पोरगा म्हणून घरचा सन्मान जपणं हे माझं कर्तव्य, माझा धर्म. वाईट संगतीमुळे वाईट झाले कर्म, मित्रांच्या नादी लागून नशा पाणी करणं. शिक्षणासाठी मंगळसूत्र गहाण, माझी आई भोळी साधी देवापेक्षा महान. पहिलं झालं कधी कधी, आता लागतंय रोज मधी मधी. होश में नाही कभी, पैसे कमी पडले चोर झालो कधी. भेटला जुगाड आता रोज नशे मधी. नको ड्रग्स नको गुन्हेगारी, लाईफ खूप घाण फुकतो जवानी सारी.
डोळ्यासमोर आलंय माझ्या अख्खं आयुष्य. आई वडिलांचा कधी पडला नाही प्रश्न. चिंतेत माझ्या ती रातभर परेशान मी रात बाहेर हर वेळेस एक नवीन गँग बोलते आज रात का हो गयला इंतजाम लत लागल्यावर वाईट झाले परिणाम. गरम रक्त टाकतो चुकीचे पाऊल. जीवनाचा नशा करतो मित्रभर राहून. वेळ निघत गेली रडतो वर्षात पाहून. कला प्रेम पैसा सोबत युद्ध गेला वाहून. चुकून पाहिजे डोक्याला नाही पाहिजे ता. हे पहिली लाईन घेतली चढला जवानीचा माझ मग काय लाईन वर लाईन खतम झाला भास. अरे आपण भगवान बोले सर्वत्र आज. जीवन एकच लढतो का स्वतःशी. प्रेम करतो मित्र परिवार आणि फक्त माझ्या प्रेमिकाशी. स्वस्त ठेवतो जीवन तुझ्या पैशाला बी किंमत नाही. वेळ थांबत नाही. से नो टू ड्रग्स. से नो टू ड्रग्स. Say no to drugs. Everyone here once used to be thug. Say no to drugs. Say no to drugs. Say no to drugs. Everyone here once used to be thug. 4 वर्ष गेले वाया स्वतःसाठी काय केलं नाही. करून दाखवायचं मला 50 पेटी वाली ख्वाईश. नशेच्या सेवन मध्ये गेली अशी माझी लाईफ. डेव्हिल पण समोर होता एंजलला मी केलं चॉईस. नशाने लाकूड आणि पैशाने चूल पेटतो. नशा नाही सोडली तर लाखाचा बिल भेटतो. कोण तुला फील करतो गँग मध्ये चिल करतो. एक मित्र माझ्या समोर स्वतःला किल करतो. त्याला बघून मी रडतो हृदयाला हिल करतो. नशेसमोर हात जोडतो आईचे मी पाय पडतो. जन्म दिला तिने का मी वाय करतो. जगायचा हक्कानी नाही पाहिजे कोण मध्ये. होतो मी स्ट्रेचर वर आलो सेफ झोन मध्ये. कष्ट करा एवढे आकडे पाहिजे फोन मध्ये. लोक पण आले पाहिजे तुमच्याकडे लोन साठी. Say no to drugs. Say no to drugs. Say no to drugs. Everyone here once used to be thug. Say no to drugs. Say no to drugs. Say no to drugs. Everyone here once used to be thug. Say no to drugs. Say no to drugs. Say no to drugs. Everyone here once used to be thug. Say no to drugs. Say no to drugs. Say no to drugs. Everyone here once used to be thug. पंकज बिंदास आणि रॅप पण जबरदस्त. थँक्यू. दोस्तांनो, नशा आपल्याला कधीच मजबूत होऊ देत नाही. नशे को ना कहना ही असली ताकद है. नशेच्या धुक्यात भविष्य हरवू देऊ नका, कारण तुमचं आयुष्य फक्त तुमचं नाहीये, त्यावर समाजाचा सुद्धा हक्क आहे. आणि यानंतर पंकज नंतर मी निमंत्रित करतो कृणाल आणि त्याच्या टीमला. एका स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास एक संदेश घेऊन आलेत कृणाल आणि त्यांची टीम. हेलो हेलो ओके हेलो 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 5 Hello. 6 5 हेलो 5 6 7 स्टार्ट. नमस्कार 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 मित्रांनो. तर आज आम्ही इथे आमची कला सादर करायला आलोय. ऐका 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 एक गोष्ट सांगतो आज. नशेच्या जाळ्यापासून वाचवा आपला समाज. ए डिपारी डिपांग डिपारी डिपांग डिपारी डिपारी डिका. ए डिपारी डिपांग डिपारी
हो आई. आज काय प्लॅन? आज काय नाही, आज इथे तुमच्यासोबत दिवस घालवायचा आहे. अरे वा, चक्क दादा आज घरी. बाबा, आज सूर्य कुठे उगवले हो? ही आहे एका साध्या कुटुंबाची गोष्ट. एक मुलगा ज्याच्याकडे प्रेम होतं, कुटुंब होतं आणि स्वप्न होती, पण कधी कधी चुकीची संगत आणि एकदा करून बघ ही सुरुवात आयुष्याची दिशा बदलते. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय मुंगाट हाय. ए भावा चल. अरे भावा, आज पार्टी आपली, आज मजा करायची आहे, चल. अरे हो चालेल, पण आधी घरच्यांना विचारायला लागेल ना. तू येडायस का रे? अजून घरच्यांना विचारतोस? मोठा हो जरा. चल तिकडं मस्त डीजे बीजे पार्टी आहे, चल. ठीक आहे, तू बोलतेस तर तो, पण वन अँड लास्ट टाइम, ओके? मैं जिंदगी का साथ निभाता चला गया और फिर को मुझे मिलाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया और फिर को दुबई में उड़ा. कम ऑन रोहन. रोहन, अरे ब्रो एकदा ट्राय कर. घे. नाही रे, मला नकोय. आई बाबांना समजलं तर? आई बाबा, अरे किती घरच्यांचा विचार करतोस रे तू. घे. अरे बाबा, एक घोट घेतलास ना, टेन्शन अख्खं गुल होऊन जाईल. घे तू, घे, ट्राय कर. नको नको. घे रे मर्दबान, चल. आता बरं वाटतंय मला. व्हेरी गुड हँडसम. ट्राय दिस नाउ. तू म्हणतेस तर हे पण ट्राय करतो. अरे तुम्ही इथे काय करताय? तिकडे चला, तिकडे खरी मजा आहे. ब्रो, गोव्याला येऊन चिली मारून चिल आउट करायचं असतं. ब्रो, ट्राय दिस. या ब्रो, या. इट वॉज माइंड ब्लोईंग. आता बरं वाटतंय मला. आणि इथेच चुकतो तरुण. एक घोट घेतल्याने सुरू झालेला हा प्रवास अगदी आयुष्याच्या शेवटाकडे जाऊन पोहोचतो. दारूची नशा, सिगारेटचा धूर, आयुष्य निघालंय स्वतःपासून दूर. गुटखा, ड्रग्ज आणि दारूचा घोट, आयुष्याच्या पटावर पडली मोठी चूक. कूल दिसण्याच्या नादात रोहन आता एकाच वेळी दारू, ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या भयंकर विळखात अडकला होता. मजा म्हणून सुरू झालेली ही नशा आता त्याची गरज बनली होती आणि हेच त्याच्या विनाशाचं पहिलं पाऊल ठरलं. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे, गीत गारे. अगं ए, तुझ्या बापाने तरी कापला होता का असा कांदा? काय ग? तुम्ही पेपर वाचाव का? रोहन, एवढा उशीर का झाला? ए आई, मी तुला 1000 वेळा सांगितलंय मला प्रश्न विचारत जाऊ नको म्हणून. अरे सोनिया, मी तुझ्या काळजीपोटी विचारते ना हे सगळं. अरे मला कोणाची गरज नाहीये. दादा, तू असं का वागतोस? तू बदललास दादा. ए तू गप्प बस, मी परत तिकडे चाललोय. कुटुंब हरवलं, मित्र हरवले, स्वप्न हरवली आणि शेवटी स्वतःलाच हरवलं. ज्या गड किल्ल्यांवरती मावळ्यांचे रक्त सांडले, त्याच गड किल्ल्यांवरती तुम्ही आज दारूच्या बाटल्या फोडता. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनाही व्यसन होतं स्वराज्य निर्माण करण्याचं, आणि तुमचं हे आजकालचं व्यसन फार वाईट. भगत सिंह, उन्हें भी नशा था स्वतंत्रता का. नसीब वाले हो तुम लोग जो स्वतंत्र भारत देख पा रहे हो, उन्होंने कभी देखा ही नहीं. सावित्रीबाई फुले, त्यांनी स्त्रियांचा अभ्यासक्रम आत्मसात केलं, पण त्यांनी ठरवलेलं स्त्रियांचा अभ्यासक्रम खूपच वेगळं आणि चांगल्या पद्धतीचं होतं. पण आजकालची ही स्त्रियांची वागणूक पाहता त्यांना खंत वाटायला लागली की का त्यांनी ते व्यसन आत्मसात केलं. सिंधुबाई, त्यांनाही व्यसन होतं. लहान मुलांना सांभाळायचं, त्यांचं संगोपन करायचं, पण तुमच्या या पैशाच्या व्यसनापायी आज त्याच मुलांचा सौदा होतोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी सांगितलंय वाईन शॉप बाहेरील गर्दी जेव्हा ग्रंथालयाकडे वळेल तेव्हाच हा भारत देश महासत्ता बनेल.
त्यांनाही व्यसन होतं संविधान लिहिण्याचं, आणि तुमचं हे आजकालचं व्यसन फार वाईट. मी एक कुठे आलोय? माझं घर, माझे आई बाबा, माझे स्वप्न सगळं कुठे हरवलं? कारण रोहन, तू चुकीचा मार्ग निवडलास, पण कधी कधी चुकीचा मार्ग सोडण्यासाठी फार वेळ गेलेला नसतो. म्हणजे मी परत जाऊ शकतो? नक्कीच. मदत मागणं ही कमजोरी नाही, तर मदत मागणं म्हणजे स्वतःला उभं करण्याचं पहिलं पाऊल. आणि आमचा एनजीओ आणि नशामुक्त केंद्र तुझ्या पाठीशी आहे. तिथे आम्ही पीडितांना दोष देत नाही, त्यांचं ऐकतो, त्यांना समजून घेतो आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतो. मला पुन्हा माझं जुनं आयुष्य जगायचंय. नक्कीच. मग एक निर्णय घे, नशेला नाही आणि आयुष्याला हो म्हण. आई बाबा, मला माफ करा. अरे बाळा, मुलं चुकतात, पण आई वडिलांचं प्रेम कधीच कमी होत नाही. आम्ही तुझ्या सोबत आहोत, पण पुढची वाट तू स्वतः निवड. हो, मला मिळालेलं हे नवीन आयुष्य, या आयुष्याचं मी सोनं करणार. रोहन, तू एकटा नाहीयेस. नशामुक्त अभियान आणि पोलीस मदत केंद्र तुझ्या पाठीशी आहे. आणि हो, आम्ही तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात भरती करू. तिथे तुम्हाला मोफत उपचारही मिळतील. गुन्हेगारी आणि व्यसनापासून दूर होऊ पाहणाऱ्या सर्व तरुणांना आपलं नवी मुंबई पोलीस प्रशासन मदत करेल. आणि ही खाकीवर्दी फक्त गुन्हेगारांना सजा देण्यासाठी नसते, तर चुकीच्या मार्गावर जाणाऱ्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी असते. आजपासून नशेला पूर्णविराम. मी पुन्हा चांगला माणूस होणार. नशामुक्त समाज हीच आपली जबाबदारी. पोलीस आपले मित्र, नका करू दिरंगाई. व्यसनमुक्तीपासून घाबरू नका, पुढे या आणि आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा. नशामुक्त महाराष्ट्र, सशक्त महाराष्ट्र. नशेला म्हणा नो, आयुष्याला म्हणा येस. थँक्यू. थँक्यू कुणाल. कॅम्पस कनेक्ट अभियान शाळा महाविद्यालयात पोहोचवण्यासाठी गेले महिनाभर विविध उपक्रम राबवले गेले. त्यातलाच एक होता रील्स आणि पोस्टर्स मेकिंग स्पर्धा. वाशी ते उरण, इकडे रबाळे अशा 213 कॉलेजेसमध्ये हे अभियान पोहोचलं. नवी मुंबई पोलीस पोहोचलं होतं आणि या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आम्हाला खरंच भारावून टाकणारा होता. रील मेकिंग स्पर्धेमध्ये 218 स्पर्धक आणि पोस्टर्स मेकिंग स्पर्धेमध्ये 465 स्पर्धकांनी भाग घेतला. अवे सोपं काम आहे का? आजच्या काळात सर्वात कठीण काम कोणतं? तर मोबाईल मधून मुडकं बाहेर काढणं. 700 मुलं सहभागी झाली. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. विजेत्यांचं कौतुक तर होईलच. आणि पोस्टर स्पर्धेचे कोऑर्डिनेटर एसीपी बेलापूर संदेश नाईक साहेब, तसंच रील स्पर्धेचे कोऑर्डिनेटर एसीपी प्रशासन बजरंग देसाई साहेब यांच्यासाठी सुद्धा हे तुमच्या टाळ्या होत्या. आणि आता या स्पर्धेचे अंतिम विजेते प्रत्येकी 3 प्रमाणे मी जाहीर करतो. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. सुरुवातीला रील स्पर्धेतले विजेते क्रमांक 3 मिळवलाय रितिका चौधरी आणि टीमनं 21,000 रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह. रितिका टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावर येते आहे. मित्रांनो, टाळ्या आपण नेहमी वाजवतो. आज एक वेगळा प्रयोग करूया का? इथे येणाऱ्या प्रत्येकाचं आपण एका घोषणेनं स्वागत करूया, कौतुक करूया. नशे को कहना ना, जिंदगी को कहना. आता टाळ्या होऊ दे. दुसरा क्रमांक सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी चे झीनत खान आणि टीमनं पटकावलाय. 31,000 रुपये रोख, सन्मानचित्र आणि स्मृती चिन्ह. रील स्पर्धेतला दुसरा विजेता संघ झीनत खान आणि टीम. आणि यानंतर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रामशेठ ठाकूर खारघरच्या जयेश नेरुलकर आणि टीमचं. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र. पोस्टर स्पर्धेच्या विजेत्यांनी तयार राहायचंय. $218 मधून हे 3 विजेते आणि आता 465 मधून 3 विजेते. त्यातला तिसरा क्रमांक मंचावर येतोय महात्मा गांधी मिशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कामोठेचे इशिता जितेंद्र दरेकर. तिसरा क्रमांक. तिच्या पोस्टरचा विषय होता ड्रग्ज एंड्स ऑल ड्रीम्स. 11,000 रुपये रोख,
प्रशस्तीपत्र. दुसरा क्रमांक पटकावला वैशाली विश्वकर्मा, शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कळंबोली, 15,000 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. आणि पोस्टर स्पर्धेतला पहिला क्रमांक रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर, जोरदार टाळ्या. तुहिना एम, प्रथम पारितोषिक 21,000 रुपये. पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांनी मुख्याध्यापकांना एक पत्र लिहिलं होतं. ह्या मुख्याध्यापकांच्या पत्राच्या माध्यमातून त्या शाळांना, कॉलेजेसला जागरूक करणं, आपल्या टीम्स तयार करणं अशी अपेक्षा होती. हे पत्र प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 3 मुख्याध्यापकांना प्रदान केलं जात आहे. सुरुवातीला मी मंचावर पाचारण करतो. प्राचार्य साईनाथ एज्युकेशन ट्रस्टचे RGC कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वाशी, डॉक्टर बासुकीनाथ शंभूनाथ पांडे. विजय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट नेरूच्या प्राचार्य डॉक्टर पूर्वी पुजारी. आणि प्रातिनिधिक स्वरूपातलं हे तिसरं पत्र प्रिन्सिपलला दिलं जाते. ते प्रिन्सिपल आहेत रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय खारघर, निशा अजित कुमार नायर. धन्यवाद. कृपया आसनस्थ व्हावं. माननीय मुख्यमंत्री महोदयांसाठी आजचा हा कार्यक्रम केवळ दिवसातल्या 4 कार्यक्रमातला एक असा नाहीये. नेक्स्ट जनरेशनचं फ्युचर सेव्ह करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ही मुलं आपली आहेत. त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी या राज्याचा प्रमुख म्हणून मी जबाबदारी घेतोय. ही पालकत्वाची भावना या नशायुक्त अभियानाच्या मागे आहे. आज मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक जागरूक पालक म्हणून उपस्थित आहेत. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, आपण जनजीशी संवाद साधावा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. नशामुक्त नवी मुंबई या कार्यक्रमाच्या अंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेल्या कॅम्पस कनेक्ट या अतिशय उत्तम कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री गणेश नाईकजी, भरतशेठ गोगावलेजी, सर्व सन्माननीय आमदार, महापौर, पदाधिकारी, आपले पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी भगिनी बंधू, त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय समाधान आहे की नवी मुंबईमध्ये नशामुक्त नवी मुंबई अभियान या अंतर्गत एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण घेतोय. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारत अभियान याची घोषणा केली आणि या घोषणेच्या अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध, नार्कोटिक्सच्या विरुद्ध आणि सर्व प्रकारच्या नशेच्या विरुद्ध एक मोठं युद्ध हे आपण पुकारलंय आणि हे युद्ध जनतेचं युद्ध आहे.
हे युद्ध युवा शक्तीचं युद्ध आहे. हे युद्ध आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं युद्ध आहे की ज्या माध्यमातनं आपल्याला नशेला, ड्रग्जला, नार्कोटिक्सला, सर्व प्रकारच्या व्यसनांना पराभूत करायचं आहे, पराजित करायचं आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो आहोत. मित्रांनो, 2020 साली आपला भारत जगातला सर्वात युवा देश बनला. युवाचा अर्थ ज्या देशामध्ये सर्वाधिक युवा आहेत, ज्या देशाच्या लोकसंख्येमध्ये युवांची संख्या सर्वाधिक आहे, अशा पद्धतीनं भारत हा जगातला सर्वात युवा देश बनला. 2020 साली भारताचं मीडियन एज किंवा सरासरी वय हे 27 वर्ष झालं, 27 इयर्स. त्याचवेळी आपण जर बघितलं तर चीनचं सरासरी वय 35 वर्ष, अमेरिकेचं सरासरी वय 38 वर्ष, ईस्टर्न युरोपचं सरासरी वय हे 45 वर्ष आणि वेस्टर्न युरोपचं सरासरी वय 41 वर्ष. म्हणजे आपण जर विचार केला तर संपूर्ण जगाच्या सर्व डेव्हलप्ड इकॉनॉमीज, सर्व विकसित अर्थव्यवस्थांमध्ये जास्त वय असलेलं पॉप्युलेशन, लोकसंख्येमध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, जे इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, अशा लोकांची संख्या कमी, वार्धक्य आलेल्या लोकांची संख्या, डिपेंडंटची संख्या जास्त आणि यूथची संख्या कमी. अशा पद्धतीनं जगाच्या लोकसंख्येची रचना झाली. पण त्याचवेळी भारताला एक अभूतपूर्व संधी मिळाली की जी संधी आपल्याला 2000 साली APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितली होती. 2020 साली भारतामध्ये 65% आपली लोकसंख्या युवा या संज्ञेमध्ये आली. आणि आपण बघतोय की काय वेगानं भारताने आपली प्रगती सुरू केली. आपण जर जगाचा इतिहास बघितला तर जगामध्ये ज्या ज्या देशाला अशा पद्धतीनं डेमोग्राफीचा डिव्हिडंड मिळाला, डेमोग्राफीचा ॲडव्हान्टेज मिळाला, त्या त्या देशांनी प्रगती करून एका विकसित अर्थव्यवस्थेमध्ये, डेव्हलप्ड इकॉनॉमीमध्ये स्वतःला परिवर्तित केलं. आपण जर बघितलं तर सुरुवातीला हा फायदा युरोपला मिळाला, मग अमेरिकेला मिळाला, मग जपानला आणि कोरियाला मिळाला, मग चायनाला मिळाला. आज तोच फायदा भारताला मिळाला. आणि म्हणूनच देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 2014 पासनं मोठ्या प्रमाणात युथ सेंट्रिक अशा प्रकारचं स्टार्टअप इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, खेलो इंडिया असेल, असे वेगवेगळे विषय सुरू केले. याच्या पाठीमागचं एकच कारण होतं की नाव वी आर इन अ गोल्डन पिरियड. आवर डेमोग्राफी इज सपोर्टिंग अस and if we transform this demography into a demographic dividend, if we transform this population into human resource, nobody can stop us. Nobody can stop us. अशा परिस्थितीमध्ये आज भारत पोहोचलेला आहे. आणि म्हणून तुम्ही बघा 2014 ते 2025च्या या कालावधीत आपली अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरनं जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आली आणि लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहे. विकसित भारताकडे आपण वाटचाल सुरू केली आहे. आपण जर बघितलं तर जगातली सर्वात मोठी तिसरी, आफ्टर अमेरिका अँड चायना, the third biggest startup ecosystem is India. जगामध्ये आता इनोव्हेशनच्या इंडेक्समध्ये भारत दिसायला लागला
आणि तो वर यायला लागलेला आहे. जगामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारताने नवनवीन विक्रम तयार केलेले आहेत. आणि एवढंच नाही तर स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये जे जगाला जमलं नाही, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जगातला कुठलाच देश, अमेरिका नाही, जपान नाही, कोणीही दक्षिण ध्रुवावर आपलं अंतरिक्ष यान उतरवू शकलं नाही. ते केवळ आणि केवळ भारताने करून दाखवलं. ही भारताने अचीवमेंट प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून जगाला हे लक्षात येत आहे की इंडिया इज अनस्टॉपेबल. पण ज्यावेळी इंडिया इज अनस्टॉपेबल, इंडियन youth are unstoppable, our innovation is unstoppable, our startup ecosystem is unstoppable. अशा पद्धतीनं जगाच्या लक्षात येत आहे. त्यावेळी अनेक जगातल्या शक्ती अशा आहेत की ज्यांना असं वाटतं की भारत अशाच पद्धतीनं पुढे जात राहिला तर त्यांचा रेलेव्हन्स संपेल. महाशक्ती म्हणून कुठेतरी त्यांनी जे बस्तान बसवलंय ते धोक्यामध्ये येईल. आपल्या शत्रूंना वाटतं की भारत असाच पुढे जात राहिला तर या भारताला थांबवता येणार नाही, याला कधीच पराजित करता येणार नाही. वी आर इन अ युनिक पोझिशन नाव. आज भारताला मिलिटरीली हरवणं कठीण आहे, सैन्य कारवाईत हरवणं कठीण आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने दाखवलं, आम्ही पाकिस्तानमध्ये शिरून त्यांच्या सगळ्या मिलिटरी एअरफील्ड्स त्या ठिकाणी नेस्तनाबूत केल्या, पण आमच्यावर एक हल्ला देखील ते करू शकले नाहीत. संपूर्ण चायनीज इक्विपमेंट्स वापरून देखील ते स्वतःचा बचाव करू शकले नाहीत. आणि म्हणून जगाला हेही माहिती आहे की मिलिटरीली इंडिया हॅज बिकम पॉवरफुल. भारत आज सामरिक शक्ती म्हणून देखील जगामध्ये आपलं स्थान तयार करतोय. आणि मग या भारताला रोकायचं कसं, याची घोडदौड रोकायची कशी, या भारताला त्या ठिकाणी थांबवायचं कसं, याच्या पाठीमागे एकच स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. भारताची शक्ती असलेली ही युवा शक्ती, यूथ ऑफ इंडिया, या युवा शक्तीला थांबवा. आणि युवा शक्तीला थांबवायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर एकच स्ट्रॅटेजी आहे. जर ही युवा शक्ती नशेखोर झाली, ही युवा शक्ती नशेच्या ड्रग्ज, नार्कोटिक, दारू, गुटखा अशा वेगवेगळ्या व्यसनांना जर ही कवटाळली गेली आणि व्यसनाधीन झाली तर दे वोंट बी एबल टू स्टँड अप. 2-4 वर्षामध्ये जो तरुण जगामध्ये परिवर्तन करवण्याची ताकद ठेवतो त्याला ड्रग्सच्या आहारी न्या, तो स्वतःतही परिवर्तन घडवू शकणार नाही. अशा पद्धतीनं आमची संपूर्ण युवा शक्ती या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचा एक मोठं षडयंत्र चाललंय. आणि दुर्दैवाने आपल्याही देशामध्ये पैशाची लालूच असलेले काही नालायक लोक या इकोसिस्टीमचा भाग बनतायत आणि आपल्याच देशाला पोखरायला निघाले आहेत. आणि म्हणून ही लढाई केवळ एका व्यक्तीची नाही आहे, ही लढाई समाजाची लढाई आहे, ही लढाई आपल्या देशाची लढाई आहे. ही लढाई भारताला ज्या पद्धतीनं एक मजबूत देश म्हणून आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो त्याची ही लढाई आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त नवी मुंबई हा केवळ नारा नाही, तुमच्या, माझ्या आणि आपल्या नंतरच्या, तुमच्याही नंतरच्या पिढीच्या अस्तित्वाची लढाई या ड्रगमुक्त लढाईच्या माध्यमातून लढण्याकरता आपण सगळे आलो. खरं म्हणजे आपण हा प्रश्न देखील विचारू शकता की आम्हालाच का सांगता, या सगळ्या लोकांवर कारवाई का करत नाही, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. पण या प्रश्नाची व्याप्ती जर आपण बघितली तर याला 360 डिग्री अप्रोच द्यावा लागेल. केवळ पोलिसांनी कारवाई करून चालणार नाही. आपल्याला सप्लाय साईड तर त्या ठिकाणी संपवावी लागेलच,
पण डिमांड साईडला देखील वर्क करावं लागेल. एकीकडे यामध्ये जे लोक व्यवसाय करतायत त्या व्यावसायिकांवर आपल्याला कारवाई करावी लागेल. याचे इन्ग्रेडियंट ज्या ठिकाणी तयार होत आहेत त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करावी लागेल. जिथनं याचं शिपमेंट होत आहे त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल. याची सप्लाय चेन त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल. ही सगळी कारवाई तर पोलीस असेल, फूड अँड ड्रग्ज विभाग असेल, आपला हेल्थ विभाग असेल, वेगवेगळे जे आपले विभाग आहेत या विभागांच्या माध्यमातून आपण करतो. पण त्यासोबत जोपर्यंत डिमांड साईडला आम्ही ही लढाई नेणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे ड्रग्ज घेणारा व्यक्ती हा त्याचा असा अधीन होतो की तो जगामध्ये काही करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो, कुठल्याही पद्धतीचा अवलंब तो करतो. आणि म्हणून जोपर्यंत डिमांड साईडला ड्रग्सच्या प्रती जागृती होणार नाही आणि जोपर्यंत आमचा तरुण, आमची तरुणी ड्रग्सला, नार्कोटिक्सला, सर्व प्रकारच्या व्यसनांना नाही म्हणणार नाही, थांबणार नाही, थांबवणार नाही, तोपर्यंत ही लढाई लढता येत नाही. आणि म्हणून एकीकडे डिटेरंट उभा करून या सगळ्यांवर कारवाई करायची आहे, दुसरीकडे तरुणाईमध्ये जागृती करायची आहे. आमची तरुणाई ड्रग्सला नाही म्हणणार आणि त्यासोबत दुर्दैवाने जे व्यसनाधीन झाले आहेत त्यांना आपल्याला मदत करायची आहे. त्यांच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे डिस्क्रिमिनेशन न करता हे लक्षात घ्यायचं आहे की यांना मदतीची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज जसं आपण व्यसनमुक्ती केंद्र तयार केलंय, डी ॲडिक्शन सेंटर तयार केलंय, अशा डी ॲडिक्शन सेंटर पर्यंत त्यांना नेण्याचं काम करायचं आहे. कुठेही आपल्याला ड्रग्सची इकोसिस्टीम जर दिसली तर त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोचवायची आहे. फर्मली आपल्याला त्याला नाही म्हणता आलं पाहिजे. या संदर्भात आपल्याला दृढतेनं पुढे जायचं आहे. इट इज नॉट कूल टू डू ड्रग्स, इट इज कूल टू से नो टू ड्रग्स, इट इज करेजियस टू से नो टू ड्रग्स. ड्रग्स करणारा हा त्या ठिकाणी शूर नाही आहे, तो वीर नाही आहे, तो घाबरट आहे, तो पळपुटा आहे, तो जीवनाच्या संघर्षापासून पळालेला आहे, तो जीवनाच्या संघर्षाला त्या ठिकाणी फेस करू शकत नाही. जो ड्रग्सला नाही म्हणू शकतो तोच जगाच्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी उभा राहू शकतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, ही लढाई तुम्हाला देखील लढायची आहे. प्रत्येक कॅम्पस आपल्या लढाईचं केंद्र आहे, प्रत्येक विद्यार्थी लढाईचा सैनिक आहे. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी मुठभर मावळे सोबत होते आणि समोर एक प्रचंड मोठं मोगली साम्राज्य होतं, ज्या साम्राज्याकडे लाखो लाखो सैनिक होते, हजारो कोटीची मालमत्ता होती, अस्त्र होते, शस्त्र होते, घोडे होते, हत्ती होते, सर्व प्रकारची सोय होती. पण त्याच वेळी छत्रपती शिवरायांनी हा निर्णय केला, देव, देश आणि धर्मासाठी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती करायची आहे. आणि मुठभर मावळ्यांनी ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वातली लढाई ते जिंकले आणि स्वराज्याची स्थापना करून दाखवली. या लढाईमध्ये मावळ्यांनी जे केलं, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. जे मावळ्यांनी केलं तेच ड्रग्ज विरोधी लढाईमध्ये तुम्हाला सर्वांना करायचं आहे. हे स्वराज्य आता जे स्थापित करायचं आहे, हे स्वराज्य ड्रग्सच्या विरुद्ध, हे स्वराज्य तुम्हाला मोकळा श्वास घेता यावा, तुम्हाला व्यसनमुक्त जगता यावं, याकरता हे स्वराज्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायचं आहे. तुम्ही बघा, नुकतेच कॉमनवेल्थ गेम्स झाले, 39 पदकं ही आपल्या भारताने त्या ठिकाणी मिळवली. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या खेळांमध्ये आपल्या तरुणाईने, आता आपण जर बघितलं बुद्धिबळामध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपला, बॅडमिंटनमध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपली, टेबल टेनिसमध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपल्याकडे, आत्ताच हॉकीमध्ये
ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पाकिस्तानला धूळ चारली, आज आमची तरुणाई मैदानात उतरली तर सर्व प्रकारे त्या ठिकाणी यशस्वी होते आहे. पण मैदान जर सोडलं तर तुम्ही जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही. आणि म्हणून मी हीच विनंती करण्याकरता आलो आहे. बघा, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, युवा शब्द काय आहे? स्वामीजी म्हणायचे, युवा शब्दाला जर तुम्ही उलट केलं तर वायू शब्द बनतो. आणि वायू कसा असतो? हा वायू जर चक्रीवादळासारखा आला तर तो समाजाला उद्ध्वस्त करतो. तो दिशाहीन झाला तर तो संपूर्ण त्या ठिकाणी मानव जातीला नेस्तनाबूत करतो. घराच्या घर तो उद्ध्वस्त करतो. पण तोच वायू हा जर ऑक्सिजन झाला, ऑक्सिजन, तर आपल्याला प्रत्येकाला जगण्याकरता तो वायू ऑक्सिजनच्या रूपानं आपल्याला जगवतो. हा युवाही असाच आहे. हा युवा जर पथभ्रष्ट झाला, याची दिशा जर बदलली, तर हा युवा समाजाला उद्ध्वस्त करतो. पण जो युवा योग्य दिशेने जातो, तो युवा मात्र समाजाकरता ऑक्सिजनचं काम करतो, समाजाला जगवण्याचं काम करतो. समाजाला जगवणारे युवा आपल्याला हवे आहेत. समाजाला जगवणारी व्यवस्था आपल्याला हवी आहे. आपल्या देशामध्ये ही जी संधी आपल्याला आली आहे, त्या संधीचा फायदा घेऊन येणाऱ्या पिढ्यांकरता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्याकरता आपली लढाई सुरू आहे. आणि म्हणून तुमची मदत महत्वाची आहे. तुम्हाला यामध्ये सैनिक म्हणून उतरायचं आहे आणि तुमची मदत मिळाली, मला विश्वास आहे पुढचे काही वर्ष लढाई लढावी लागेल, पण अंतिम विजय हा आपलाच या लढाईमध्ये होईल. ड्रग्ज विल बी डिफिटेड अँड वी विल विन. आम्ही जिंकू, आपण जिंकू, तुम्ही सगळे जिंकाल. ही ताकद तुमच्या एकीची आहे, ही ताकद तुमची सर्वांची आहे. आणि म्हणून मला सांगा, तुम्ही सगळे लोक या ठिकाणी लढाईमध्ये सोबत आहात का? अरे एवढ्याशा आवाजाने काय फायदा आहे? प्रत्येक जण सांगा, तुम्ही लढाईमध्ये सोबत आहात? तुम्ही आहात? तुम्ही आहात? तुम्ही आहात? तुम्ही आहात? जर तुम्ही सगळे सोबत आहात तर मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही कुठे मागे हटणार नाही. जोपर्यंत यातल्या एकेकाला नेस्तनाबूत करत नाही, आम्ही देखील थांबणार नाही. पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातनं आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू. आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पोस्टर आणि रील्समध्ये ज्यांनी उत्तम कार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, आज माझ्यासोबत तुम्हाला एक शपथ घ्यायची आहे. एक लक्षात ठेवा, शपथ लेना तो आसान है पर शपथ निभाना बहुत कठिन है. जब हम शपथ लेते हैं तो ये शपथ केवल कोई शब्द नहीं होता, ये अपने आप से एक वादा होता है. ये अपने जमीर के साथ, अपनी आत्मा के साथ किया हुआ वादा होता है. इसलिए शपथ लेते समय याद रखना, दुनिया से तो झूठ बोल लेना, लेकिन अपनी आत्मा के साथ और अपने जमीर के साथ आप झूठ नहीं बोल सकते. हे लक्षात ठेवून या ठिकाणी माझ्यासोबत सगळ्यांना शपथ घ्यायची आहे. आपापल्या जागी सगळे उभे राहा. एक हात आपल्या हृदयावर ठेवा आणि प्रतिज्ञा घ्या, आम्ही या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो.
आमच्या परिसरात अंमली पदार्थाचा वापर किंवा त्याची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, खो रहा चैनो अमन मुश्किलों में है वतन, सरफरोशी की तमन्ना दिल में जगा लो यारो. ही कळकळ शब्दामध्ये व्यक्त करणारं केवळ मुख्यमंत्री नव्हे तर एक पालकाचं ही कळकळ होती, ती तुमच्यापर्यंत पोहोचली. असं म्हणतात हरी के लाखो हात होते हैं. कॅम्पस कनेक्ट अभियान सुनियोजितरित्या पार पडताना अनेक व्यक्ती आणि संस्थांनी हातभार लावला. तुम्हा सर्व जनजीनं या अभियानाला दिलेला प्रतिसाद नवी मुंबई पोलिसांना अधिक काम करण्याचं बळ देऊन जाईल. आभार मानण्यासाठी मी सचिन गुंजाळ साहेबांना विनंती करतो आणि या कार्यक्रमाच्या स्मृती दीर्घकाळ नवी मुंबई पोलिसांच्या स्मरणात राहतीलच, त्या अधिक संस्मरणीय करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय साइन बोर्डवर कॅम्पस कनेक्ट अभियानाच्या निमित्तानं आय एम हॅपीली ॲडिक्टेड टू हा संदेश लिहितील. विनंती आहे कोणी जागा